कल्याणा सतत झटते त्रिभुवनी नमो त्या साष्टांगे दैवत से नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी द्या प्रभूचे गुणगान करण्या कृपा दृष्ट ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय। स्थान देवता श्री मंगलमूर्ती कीर्तनकार प्रवचनकार पौरोहित्य करणारे कोणी असतील तर ते थोर असे कला साधक कला उपासक समाजसेवक दोन्ही साथीदार आणि जमलेल्या समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि या वर्षीच्या पहिल्या दिवशी कीर्तन सेवेला सुरुवात करतो। अभंग घेतलाय आमुचाची आम्ही केला भाव बळे। आधी अभंग कुणाचा आहे अभंग कर्त्यांबद्दल थोडस बघूयात प्रथेप्रमाणे आणि मग पुढे जाऊयात। माझ्या आठवणीत तरी गेल्या 10 वर्षात ह्या अभंग कर्त्याचा अभंग मी इथे घेतलेला नाही। अभंगाच्या शेवटी म्हटलेले चोखा म्हणे चोखोबांचा अभंग आहे। खर तर चोखोबांचे अभंग खूप आहेत ज्याला प्रसिद्ध म्हणता येतील असे 200 पेक्षा जास्त आहेत। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माहितीतले अभंग म्हणजे सुखाचे हे सुख किंवा आपण भजनामध्ये जी भैरवी म्हणतो विठ्ठल विठ्ठल गजरी हे सगळे चोखोबांचे अभंग आहेत। पण तुमच्या इथे मी तरी पहिल्यांदा चोखोबांचा अभंग घेतलाय त्यामुळे आधी चोखोबाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। जन्म आणि मृत्यू दोन्हीला भगवंताची कृपा आहे लक्षात घ्या। चोख भक्ती कोणी केली तर चोखोबाने केली। आधी जन्माकडे बघूयात मग मृत्यूकडे जाऊयात आणि मग त्याने केलेला उपदेश बघूयात की आमुचाची आम्ही केला भाव बळे। संतांचे एक वैशिष्ट्य आहे की स्वतः आधी ते तसं वागतात आणि मग दुसऱ्याला सांगतात। म्हणजे स्वतःच्या भक्तीचा भाव किती बलवान केला होता हे जन्म मृत्यूवरून तुझ्या लक्षात येईल बघा। घरची परंपरा होती वारीला जायची पण एक वर्ष असं झालं की आई वडील आजारी असल्यामुळे वारीला जाऊ शकत नव्हते। पण मनामध्ये ती खंत होती की दरवर्षीची वारी आमची आषाढातल्या वारीचा विषय चाललाय चुकणार आहे राहवत नव्हतं पण शरीर साथ देत नव्हतं। म्हणून जाताना काय केलं जे बाकीचे वारकरी निघाले होते ना त्यांच्या बरोबर चोखोबांच्या आई वडिलांनी आपल्या घरची एक आंब्याची पाटी तेव्हा पाटी होती तेव्हा डझन नव्हता कसं एक डझनचा बॉक्स गोवा पाहिजे का तेव्हा पाटीच्या पाटी दिली जायची देण्यात सुद्धा। तर एक पाटी आंब्याची पंढरपूरला पाठवली भगवंताला नैवेद्य म्हणून लक्षात। आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे की भगवंताला कुठचाही नैवेद्य दाखवला की त्यातलं थोडस आपण घेतो 1 किलो पेढे आणतो देव खात नाहीची गॅरंटी आहे बरोबर की नाही। आणि मग तो प्रसाद म्हणून वाटतो। तर तिथल्या पुजाऱ्यांना देखील चोखोबांची माहिती असल्यामुळे आणि आई वडिलांची माहिती असल्यामुळे त्यांनी त्यातला आंबा घरी परत पाठवलाय प्रसाद म्हणून आणि तो आंबा चोखोबांच्या आईने चोखून खाल्ला त्याचा प्रसाद म्हणून जो जन्माला आला तो चोखा आहे म्हणून चोखा आहे नाव लक्षात। आणि मग पुढे आयुष्यभर खरंच चोख भक्ती केली कामधंदे चालूच होते अतिशय हीन कुळात जन्माला आला चोखा मिळाला। म्हणजे मेलेल्या जनावरांची कातडी सोडवून आणायची इतकं घाणेरडं काम आपण त्याला म्हणतो असं करणारं ते कुळ होतं। आणि ते काम करता करता मात्र भक्ती चोख चालली अभंगाची निर्मिती पुढे होती। मी सांगितलं असं खूप अभंग आहेत चोखोबांचे आणि हे करता करता आता मृत्यूकडे जाऊया कारण आपल्याला चोखोबा हा काय चरित्राचा विषय नाहीये। अभंग करता म्हणून थोडीशी माहिती घेऊयात की पुढे जाऊया। मृत्यू देखील असंच याच कामाला एका डोंगराच्या जवळ गेले होते। गावातले खूप जण होते जवळ 20-25 लोक गावातले होते आणि अचानक तो डोंगर कोसळला लक्षात आणि त्याच्या खाली ते जवळजवळ 40 लोक गाडले गेले पूर्णपणे। म्हणजे आता आपण बघितलं महाडला किंवा त्या वायनाड वगैरे जे सगळं झालं की नाही अख्खा चक्का डोंगर घराच्या घरे खाली कळलीच नाही तसे ते गाडले गेले हो काही जण। आणि जे भक्ती चोख करतात ना त्याची भगवंताला काळजी असते। विठ्ठलाने नामदेवाला सांगितलं लक्षात माझा चोखा गेला मग
तुम्ही जाऊन त्याची काहीतरी आठवण माझ्यासाठी घेऊन या. नामदेव म्हणाले, पण त्या काळात काही सोय नव्हती, झालंच सगळं व्यवहार. म्हणे सुखात गेल्याला काही दिवस झाले, 15-20 दिवस होऊन गेले. आता मी तिथे जाणार आणि त्याची आपण अस्थी म्हणतो, या अस्थी घेऊन यायच्या, तर अजून त्याचा 15-20 दिवस. आणि म्हणाले मला ते 40 जण जर काढले गेले असतील तर त्यातल्या चोखोबांच्या अस्थी हे कळणार कसं. तेव्हा विठ्ठलाने सांगितलं, चोखा माझी चोख भक्ती करत होता. भक्ती त्याच्या हाडापर्यंत मुरली होती. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट हाडात मुरते, तशी भक्ती त्याच्या हाडापर्यंत मुरली होती. तिथे मिळतील त्या ज्या अस्थी असतील त्या कानाशी लावून बघा, ज्याच्यातून माझं नाम येईल ना ती माझ्या चोखोबाची. आणि नामदेव स्वतः आलेत, लक्षात घ्या. आणि कानाला लावून ज्याच्यातून विठ्ठल नाम येत होतं त्या अस्थी पंढरपूरला घेऊन गेलेत. आणि आज जी नामदेवांची पायरी आहे त्याच्या खाली चोखोबांची जी समाधी आहे त्याच्यात त्या आहेत. असे आजचे आपल्या भंग करते. म्हणजे स्वतः आधी भक्ती बलवान केले, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला सांगितलंय आमुचाशी आम्ही केला भाव बळ. बळ पाहिजे भक्तीमध्ये, लक्षात घ्या. भगवंत उगाच नाही धावून येत. पुढच्या सगळ्या ओळी बघितला भगवंत धावून येतोय, अंकित होतोय, दास होतोय, शरण येतोय. पण याच्या आधी पहिली ओळ तुम्ही आम्ही केली पाहिजे, आमुचाची आम्ही केला भाव बळ. आता आमुचाची आम्ही करायचा आहे तो दुसऱ्याने करून चालत नाही. मला ताप आलाय, गोळी मलाच घ्यायला हवी, लक्षात घ्या. किंवा दुसरं उदाहरण, ते हल्ली काय ते 6 पॅक्स वगैरे आले. मला 6 पॅक्स मध्ये माझं शरीर बनवायचं असेल तर व्यायाम मलाच करायला हवा, बरोबर ना. आणि ते काही खाणं पिणं ते मलाच खायला हवं. तसंच माझा भाव बळकट करायचा असेल तर तो मलाच केला पाहिजे, लक्षात घ्या. आता तुम्ही ते उत्सव करताय, गेले 10 वर्ष तर मी ते बघतोच आहे प्रत्यक्षात. तुमच्या गावाचं भाग्य आहे म्हणेन की मंगलमूर्तीचा उत्सव तुमच्याकडे मागीचा उत्सव असतो, किंवा दुसरा एक कार्तिकीचा उत्सव विठ्ठलाचा तुमच्याकडे आहे. आता या उत्सवामध्ये भगवंताला आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी तुम्ही करता, म्हणजे भजन, कीर्तन, आरती, अभिषेक, नाम वगैरे सगळं. आता याचा थोडा दुसऱ्या बाजूने विचार करून बघा. यातलं काहीच केलं नाही. तुमचं भाग्य आहे, तुमचा उत्सव कधीच बंद पडला नाही. कोरोना काळात अनेक ठिकाणी उत्सव बंद पडले, काही दिवस झालेच नाही. त्या वर्षी कीर्तन भजन काहीच झालं नाही. पण मंगलमूर्तीच्या कृपेने तुमचा उत्सव चालू राहिला होता. पण विचार करून बघा, नाहीच केलं. पुढच्या वर्षी कीर्तन नको, भजन नको, काय नको, उत्सवच नाही करायचं. म्हणजे असं करू नका. काय होईल? या गादीवरून ग्वाही देऊन सांगतो, काही होणार नाही. मग मनात प्रश्न आहे, मग बुवा काहीच होणार नाही, मग हा उगाच 5 दिवस कीर्तन वगैरे करतोय, ही भजन कीर्तन उगाच चाललंय का? नाही. तुम्ही काही केलं नाही, उत्सव केला नाही तरी त्याच्यासाठी काहीच होणार नाही, त्याला काहीच कमी पडणार नाही. आपण हे सगळं त्याच्यासाठी जरी करत असलो तर हे कशासाठी करतो, लक्षात घ्या. या सगळ्यामधून आपण काय करतो तर आपला भाव बळकट करतो. उत्सव जो आपण काही करतो ना, भजन, कीर्तन, आरती, जप, जे काही सगळं असेल ते कशासाठी असतं? आपला भाव बळकट करण्यासाठी असतं, त्याच्यासाठी नाही. तो कुणालाही सांगायला जात नाही 5 कीर्तन करा म्हणून. पण इथला भाव इतका बळकट आहे, यंदा म्हटलं यंदा 4 दिवस आले तर 4 कीर्तन करूयात. नाही 5 झालीच पाहिजे, एका दिवशी 2. मंगलमूर्तीची कृपा म्हणूया. गावाचा भक्तीचा भाव बळकट आहे असं मला सांगायचंय. म्हणजे हे सगळं का करतो आम्ही तर आमचा भाव बळकट करण्यासाठी करतो. आणि तेच अभंगात सांगितलंय, आमुचाचे आम्ही केला भाव बळ. हे उत्सव, ह्या परंपरा ह्या चालू का राहिल्या पाहिजेत तर याच्यातून आमचा भाव बळकट होतो भक्तीचा. आणि चोखोबांना तेच अपेक्षित आहे. आणि ते केलं तर भावे वनमाळी आकळील. तुम्ही जर एकदा भाव बळकट केला तर भगवंत तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पुढच्या वेळी सांगितलं भावे वनमाळी आकळीला. आता वनमाळी आम्ही कुणासाठी म्हणतो तर शक्यतो कृष्णासाठी वापरलं जातं. मग बघा तो आकळला जातो का? एकच उदाहरण देतो आणि पुढे जातो. भगवान गोपाळ कृष्णांचं लग्न, मी पहिल्या लग्नाबद्दल बोलतो. रुक्मिणीशी झालं, सगळ्यांना माहिती. आता ती गोष्ट काही सांगत बसत नाही. कसं झालं लग्न?
तर रुक्मिणीला कृष्णाचं वर्णन कळल्यानंतर रुक्मिणीने काय केलं की एक पत्र लिहिलं. अनेक लोक त्याला पहिलं प्रेमपत्र असं म्हणतात, पण ते भावपत्र आहे. लक्षात घ्या. मला एक सांगा, ते पत्र कृष्णाकडे आल्यानंतर कृष्णाने ते वाचून बघितलं आणि कृष्ण तिला आणायला गेला आणि तिला घेऊन आला. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. इथे मला सांगा, कृष्णाने रुक्मिणीला किंवा रुक्मिणीने कृष्णाने एकदा तरी पाहिलं होतं का? आम्ही लग्न काय करतो? बघून करतो. पसंत पडली तरच हो. बघा ना, आपण पसंत पडली, मी तिला एकदा तरी कुठेतरी बघितली आहे, त्याला बघितले म्हणून आम्ही हो म्हणतो. रूप बघून आम्ही लग्न करतो. नंतर स्वरूप कळतं, तो भाग नंतरचा, परत कधीतरी बघू. पण इथे कृष्णाने रुक्मिणीला किंवा रुक्मिणीने कृष्णाला एकदाही पाहिलेलं नाही, तरी देखील कृष्ण तिला आणायला गेलेत. लक्षात घ्या, सैन्य घेऊन गेले. का गेले याचं कारण लक्षात घ्या. ते भावपत्र आहे. त्या पत्रातला भाव भगवंताला कळला आणि म्हणून भगवान तिला आणायला गेले, तिला घेऊन आले, मग लग्न झालं. तिथे अनेक, आता तुमच्या इथे मी तरी केलेलं 10 वर्षात मला आठवत नाहीये, अनेक मुलं हे आख्यान करतात रुक्मिणी स्वयंवर म्हणून. वरती कदाचित झालं असेल. आता कुठच्याही गोवांबद्दल बोललं हे माझं काम नाही. सगळेच गोवा माझ्यासाठी बंधने आहेत, कारण मी या गादीवर उभा राहतो. पण लक्षात घ्यायचं एक चूक होते अनेकांकडून. रुक्मिणी स्वयंवर किंवा आपण विचारलं बुवा आज काय करणार, किंवा श्रोतांना विचारलं बुवाने आज काय केलं, रुक्मिणी स्वयंवर केलं, किंवा बुवा असं म्हणतात आज रुक्मिणी स्वयंवर लावणार. पण मला सांगा, ते स्वयंवर आहे का हो? ते स्वयंवर नाही. स्वयंवराचा अर्थ काय आहे? जिचं व्हायचं आहे तिने माळा घेऊन उभं राहायचंय, जे वर असतील ते उभे राहतील, त्यातल्या एकाला निवडायचंय, गळ्यात घालायचंय, त्याला स्वयंवर असं म्हणतात. इथे तसं झालं नाहीये. लक्षात घ्या, सगळेच लोक वंदनीय आहेत, पण याला शब्द काय आहे तो सांगून ठेवतो. समावाय असा शब्द आहे. हे जे झालं त्या आपला विषय काय, भावे वनवाई आखळीला. पण रुक्मिणीने फक्त एक पत्र पाठवलं. आधी एकमेकांना पाहिलेली नव्हती. ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मग फक्त भाव बघितला कृष्णाने त्या पत्रातून तिचा, तो जाणून घेतला. पण भगवंत भाव जाणतो. आपण बाकी कुणालाही फसवू शकतो, पण भगवंताला फसवता येत नाही. एका गावामध्ये एका मंदिराचं काम सुरू होतं आणि त्या गावात त्या काळातली गोष्ट राजाने सांगितलं होतं, ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी सगळं मंदिरासाठी करा. मग प्रत्येक जण आपापला जे काही येते ते आपली आपली ड्युटी करत होतो. जसे उत्सवामध्ये आपण बघा, एक कुणी काय करायचं कुणी काय करायचं ठरलेलं असतं. तसं तर त्या गावात 70 वर्षाचा एक शिल्पकार होता आणि त्या शिल्पकाराने ठरवलं की ह्या मंदिरामध्ये कुठेतरी मी काहीतरी शिल्प काढेन, दगडातून करून. अतिशय कठीण काम येते लक्षात. आणि ते मंदिर काम चालू होतं आणि ही अशी जी मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे एक जागा ठेवतो आपण अशी प्रदक्षिणा घालायला. याच्या मागच्या बाजूच्या एका कोपऱ्यात, बरं त्या काळाची गोष्ट आहे, लाईट नावाची गोष्ट त्या काळात नव्हती, तर त्या 70 वर्षाचा जो शिल्पकार म्हणूयात होता, त्याचे हातही थरथर होते ते. तिथे त्यांनी एक दिवली ठेवली होती त्या काळातली म्हणून उजेडाला, आणि त्या दिवलीच्या प्रकाशामध्ये तिथे तो एक मूर्ती करत होता. मूर्तीचा चेहरा करून झाल्यानंतर लक्षात आलं ह्याच्या हातामध्ये अप्रतिम कला आहे. आणि बघायला येणारे हौसे गोष्ट असतातच. त्यातले 4-5 जण आले आणि त्यांनी बघितले, अरे वा वा छान आहे हा शिल्पकार, पण तो जागा चुकतोय. आणि म्हणून त्यांनी त्याला सल्ला दिला, अरे इथे तू अंधाऱ्या जागेमध्ये हे जे काही शिल्प करतोयस, की तुलाही ते काढताना दिवलीचा उजेड घ्यावा लागतोय, तेव्हा तू ते करतोयस, उपयोग काय याचा? हे कोण बघणार आहे? त्याच्यापेक्षा तू पुढच्या बाजूला काढ, तिथे सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी काढ, असं आम्हाला वाटतंय. तो अतिशय मंदपणे हसला आणि त्याने नम्रपणे सांगितलं, कोणी पाहावं आणि माझे कौतुक करावं यासाठी मी हे करतच नाही. माझ्या मनामध्ये या मंदिराचं काम चालू असताना माझ्याकडे जी कला आहे ना, ती त्याच्यासाठी अर्पण करायचा भाव आहे. त्यामुळे मी हे कुठेही काढलं तरी मी ज्याच्यासाठी काढतोय त्याला नक्की दिसणार आहे. भगवंताला कुठेही काम केलं, किती काळोखात केलं तरी कळतंच. लक्षात घ्या, हा भाव महत्वाचा आहे त्याचा. आणि हा भाव आपण प्रत्येक गोष्ट करत असताना आपण लक्षात घ्यायचं की भगवंताला सगळं कळत असतं.
आम्ही माणसाला फसवू शकतो, त्याला नाही फसवू शकतो. मग त्याच्या प्रती आपला जो भाव आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो अतिशय चांगला हवा. पुढच्या कडव्यामध्ये चोखोबांनीच सांगितलं या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे, तर भावाची कारण. तर दोनदा का म्हटलं बघा, तुम्ही एक विचार करा. मी 2 स्पॅन सांगतो तुम्हाला, एक सकाळपासून रात्रीपर्यंत आणि एक जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे एक छोटा आणि एक सगळ्यात मोठा. या सगळ्या दोन्ही स्पॅनचा विचार करा. आपण अनेक गोष्टी करतो म्हणजे काय, कधी कधी आपण रागावतो, कधी कधी आपण प्रेम करतो, कधी एखाद्याचा द्वेष करतो, कधी एखाद्याचा मत्सर करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो याच्या पाठीमागे कारण काय आहे, भाव. मी एखाद्यावर रागावतो का, तर राग हा भाव माझ्या मनात, क्रोध हा भाव निर्माण होतो माझ्या मनामध्ये. मी तिच्यावर प्रेम करतोय मी कधी म्हणतो, तर माझ्या मनामध्ये प्रेम भाव निर्माण होतो. किंवा एखाद्याची असूया करतो आपण, बघा लक्षात आलं की नाही, म्हणजे तो भाव निर्माण होतो आपल्यामध्ये. म्हणजे भावाविना कुठची गोष्ट आपल्याकडून होत नाही. आता दिवसभरातल्या आपण करत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आठवा, या प्रत्येक गोष्टीच्या मागे किंवा त्याचं कारण काय आहे, तर भावाची कारण. म्हणून दोनदा म्हटलं, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या हातून होत असणारी प्रत्येक गोष्ट ही भावामुळे होते. मग प्रेमभाव असेल, क्रोधभाव असेल, दया असेल, सहानुभूती असेल, काही असेल, पण भावाशिवाय काही होत नाही. आणि म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीला, आपल्या प्रत्येक कृतीला भावच कारण आहे. भावाचे वेगवेगळे अर्थ आहेत. मराठीचा विचार केला तर भावाचा पहिला अर्थ काय आहे, आज सोन्याचा भाव काय आहे किंवा चांदीचा भाव काय आहे, म्हणजे दर या अर्थी आपण जो वापरतो भावाचा अर्थ. मंगलमूर्तीच्या कृपेने बुवा आपला भाव सांगत नाही, त्यामुळे 10 वर्ष ते टिकून आहे. लक्षात घ्या, दर हा एक तिथला महत्वाचा विषय आहे. काय भाव आहे बाजारात, भावाचा तो दर हा अर्थ आहे. दुसरा भावाचा अर्थ काय आहे, समजा याला तबला वाजवता येतोय पण याने मी नाही येतात जा, अहंकार किंवा गर्व हा भावाचा दुसरा अर्थ आहे. आणि तिसरा अर्थ आहे भावाचा तो म्हणजे तो ना माझा भाव आहे, नातं. बघा भावाचे 3 अर्थ सांगितले, दर, गर्व किंवा अहंकार आणि नातं. पण यातला कोणताही अर्थ आपल्याला नाही. मग आपल्याला काय हवंय, भगवंताप्रती असणारा भक्तीचा भाव आहे. लक्षात घ्या, तो असला तर मग देव शरण येतो, अंकित होतो. पुढच्या कडव्यात सगळं जे काही सांगितलंय ते त्याच्याकडून होतं. फक्त आम्ही तिथे मार खातो, भावामध्ये आम्ही मार खातो आणि मग आमच्यासाठी तो धावून येत नाही, म्हणून आम्ही त्याच्याबद्दल तक्रार करतो. पण तक्रार खरं तर आपण पहिली ओळ जी आहे ना तिचा अभ्यास करत नाही. रिझल्ट हवाय, माझ्यावर संकट आल्यानंतर देव माझ्यासाठी धावून यायला हवा, पण त्याच्यात तू काय केलंय, तुझा भाव त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही धावत यायला. आणि तो फक्त भाव बघतो. लक्षात घ्या, तुमची श्रीमंती, तुमचं रूप किंवा तुमच्या अनेक कला किंवा काही असेल त्यातलं काहीही त्याला नको आहे, त्याला गरजेचंच नाहीये, मुळात ते त्यांनी दिलंय. पण तो फक्त शुद्ध भाव बघतो. सुखोबासाठी नामदेवाला विठ्ठलाने सांगितलंय घेऊन ये आडव म्हणून. लक्षात घ्या, भाव बघतो फक्त. बघा आपण रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचा बघितला, भाव बघितला. दुसरं एक उदाहरण बघता येईल आपल्याला, सुदामा. सगळ्यांना माहिती आहे काय होतं त्याच्याकडे. किंवा तुम्ही ह्या नवविधा भक्ती मधल्या आपण ज्या भक्ती सगळ्या म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या नवविधा भक्ती ज्या आहेत, या भक्तीतली कोणतीही भक्ती घ्या, पहिली आता तुम्ही सगळेजण करतात ती श्रवण भक्ती. लक्षात घ्या, ही श्रवण भक्ती करत असताना सुद्धा जर भाव असेल तर उपयोग आहे, नाहीतर नाही. काल गेलो होतो भगवानच्या कीर्तनाला, ऐकलं कीर्तन, तुमचे 2 तास वाया, गोवात 2 तास वाया. लक्षात घ्या,
इथे येत असताना स्वतःला विसरून मला काहीतरी भगवंताचं कानावर पडणार आहे आणि भगवंताची श्रवण भक्ती मी करतोय हा भाव मनात असेल तर ती भक्ती घडेल, नाहीतर बोला ऐकून आलं. लक्षात घ्या, भक्ती म्हणून श्रवण करायचं असेल तर ते वेगळं आहे. आणि ऐकणं, गोष्ट ऐकतो नाही का आपण, स्पीकरवर काहीतरी ऐकतो आपण, पण कीर्तनामध्ये तुम्ही जी सगळी करतात ती भक्ती करतात. लक्षात घ्या, ती भक्ती करत असताना सुद्धा कसं आहे माहिती का, आपण अंतःकरण चतुष्टाचा विषय करतो. मन बुद्धी चित्त अहंकार, मनात आलं कीर्तनात जायला पाहिजे, पण नुसतं मनात उपयोग नाही, बुद्धीला पण पटलं नाही. गावातल्या देवाचा उत्सव आहे, उत्सवात कीर्तन आहे, मला जाणं शक्य, म्हणजे शारीरिक दृष्ट्या मला जाणं शक्य, तर मी जायला पाहिजे हा बुद्धीने विचार केला. आणि चित्ताला पण पटलं की नाही, असं कीर्तन श्रवण करणं हे अतिशय योग्य आहे चित्तासाठी, तेव्हा आपण ते करूयात. इथपर्यंत ठीक आहे. इथे आल्यानंतर मी आलो म्हणून कीर्तन होत आहे, अहंकार जर येत असेल माझ्या ऐकण्याचा तर ते वाया गेले. लक्षात, श्रवण भक्ती करताना सुद्धा इथपर्यंत आलं पाहिजे, त्याचाही अहंकार होता का नाही, मी ऐकतोय म्हणून माझी बाजू बघा, मी इथे कीर्तन करतोय, माझ्याकडून कीर्तन ही भक्ती झाली पाहिजे. नाहीतर कोण कोण आले श्रोते, मला काय देणार आहेत आज नंतर, किंवा बिदागी किती आहे, साथीदार कोण आहे, व्यवस्था कशी आहे, पुढच्या वर्षी यायचं की नाही ठरवू, या सगळ्या विचार माझ्या कीर्तनाला उभं राहिल्यानंतर तुम्हाला येत असतील तर काही उपयोग नाही. लक्षात घ्या, पूर्णत्वाने त्याला शरण माझ्याकडून भक्ती होणार असेल तर ती कीर्तन भक्ती होईल, नाही तर बडबड होईल. 2 तास जातील तुमचे पण माझे, पण तो भाव येणार नाही. श्रवणामध्ये किंवा कीर्तनामध्ये दोन्ही ठिकाणी तो भाव आला पाहिजे. लक्षात घ्या, आणि भाव आलेला बाकी कुणाला कळला नाही तरी चालतो, त्याला कळतो. फार महत्वाचं लक्षात घ्या. सुदामाने दिलेल्या पोह्यातला भाव कुणाला कळला, ऋण तरी मुठभर पोहे, ऋण तरी मुठभर पोहे, बदल्यात हे मनगणिती, मुदलात मुक्ती देणे, मुदलात मुक्ती देणे, ही कोण्या सावकाराची रीती. ही आर्या खूप वेळा तुम्ही ऐकली असाल, पण ही आर्या अशीच काय याचा विचार कधी केलाय का बघा. मी 3 दिवसापर्यंत मलाही कळत नव्हतं, मी आज चालता चालता यायला म्हटलं, आज मला पहिल्यांदा क्लिक झाला या आर्याचा. बघा आर्या काय आहे म्हणून म्हटली बुद्धा, ऋण तरी मुठभर पोहे. सुदामा कृष्णाला पोहेच का घेऊन गेला, सोपं उत्तर, त्याच्या पत्नीला ते शेजारी मिळाले, हे नकोय, ते मलाही माहिती आहे. लक्षात घ्या, ऋण होतं त्याच्यावर, म्हणून आर्याकार म्हणजे त्याला नमस्कार करावा इतकेच मोठे होते, तरी तिथं तोच शब्द का वापरला, ऋण तरी मोठं बरं. कृष्णाचं ऋण सुदामावर होतं पोह्यांचं. आता ती कथा सांगत बसत नाहीये, कारण घड्याळ पुढे राहते. लक्षात घ्या, पण लहानपणी जो प्रसंग घडला होता त्यामुळे सुदाम्यावर कृष्णाचं ऋण होतं मुठभर पोह्यांचं, म्हणून सुदामा जाताना ते पोहे घेऊन गेला. आणि म्हणून आर्यमध्ये आहे ऋण तरी मुठभर पोहे, आणि ते कृष्णाला मिळाले म्हणजे त्याचं मुद्दल त्याला परत मिळालं. मुदलात मुक्ती देणे म्हणजे माझं मुद्दल इतक्या दिवस तुझ्याकडे आहे ते तुम्हाला दिलंच परत, आता तुला मुक्ती देतो आणि महेम नगरीवर सगळं, नंतर सावकाशी कधीतरी बघू, आता वेळ नाही. तो प्रसंग लहानपणीचा आहे, लक्षात घ्या. म्हणून ही आर्य अशी आहे, म्हणजे इथे काय बघितलं गेलं, भाव बघितला गेला. सुदामाकडे दुसरं काहीच नव्हतं, फक्त भगवंताप्रती ओतप्रोत भरलेली भक्ती होती. लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना आम्ही देखील खूप आयुष्य जगत असताना सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत अनेक गोष्टी करत असताना आम्ही स्वतःला कुठेतरी काहीतरी समजतो. मी माझं आधी उदाहरण देतो की मी कीर्तन करतोय, मी कीर्तन काय असा मला अहंकार येतो, येऊ नये खरं तर, किंवा याला काही वाजवता येतं याचा अहंकार, किंवा प्रत्येकाच्या अंगामध्ये काही कला असतात, काही कृती असतात, या सगळ्याचा अहंकार येतो आपल्याला. आणि
आणि इथे आपण चुकतो. लक्षात घ्या सज्जनो, हे सगळं मला काय येतं? लक्षात घ्या, मी कीर्तन करतो. मी म्हणजे माझं नाव श्रीकांत बापट. म्हणजे श्रीकांत बापट नावाचा जो काही देह आहे, हा देह कीर्तन करतोय. पण मला एक सांगा, या देहाला कधीपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत याच्यात त्याचं चैतन्य आहे. म्हणजे खरं तर मी मला अहंकार करतोय तो चुकीचा आहे. ही त्याची कृपा आहे. हे चैतन्य माझ्या तिथे ठेवलंय म्हणून. हे चैतन्य नसेल तर मी उभाच राहणार नाही. बाबा गर्दनी याच्यावर फार छान सांगून ठेवलं बघा. ज्याच्या योगे चालसी बोलसी, ज्याच्या योगे चालसी बोलसी, त्याचा काही शोध करी. स्वतःबद्दल अहंकार नको. मी कुणाचा तरी कृपेने चालतोय आणि ती कृपा त्याची आहे. लक्षात घ्या, ही कशामुळे होते? तर ते चैतन्य आमच्यात आहे तोपर्यंत. चैतन्य जर गेलं तर लगेच शेजारी विचारतात बॉडी कधी हलवायची. मग विचार सतत तो मनात असला पाहिजे, ज्याच्या योगे चालसी बोलसी त्याचा काही शोध. आणि तो शोध कधी येतो? जेव्हा मनामध्ये त्याच्या प्रती भक्ती असते. लक्षात घ्या, पण आपल्याला फक्त भक्तिभावावरतीच बोलायचं आहे. बाकीचे सगळे भावाचे अर्थ बाजूला करायचे. आणि भाव फार महत्वाचा. लक्षात घ्या, तो दाखवता येतो का? नाही दाखवता येत. दिसतो का? तर दिसतो. कुठे दिसतो? समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसतो. बघा, अगदी जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यात दिसतो. डोळ्यामध्ये दिसतो भाव. लक्षात घ्या, पाहणारा ती नजर होईल. सध्याच्या युगातल्या तरुणांसाठी जी गोष्ट आहे, त्यांनी तिला पाहिलं, तिने त्याला पाहिलं आणि ते एकमेकांचे झाले. पाहिलं म्हणजे काय? एकमेकांच्या डोळ्यात त्यांना ते कळलं की तू मला आवडतोस, मी तुला आवडते. म्हणजे डोळ्यातच भाव दिसला, प्रेम भाव दोघांना. म्हणजे भाव असा दिसतो. साधा व्यवहारात उदाहरण बघा, एखाद्याकडे बघून आपण हसलो तर तो आपल्याकडे बघून हसतो. आपण त्याच्याकडे बघून नाक मुरडलं, मला मुरडता येत नाही म्हणून दाखवत नाही म्हणून, तर तोही नाक मुरडतो. म्हणजे भाव समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसतो किंवा डोळ्यामध्ये दिसतो. बाकी असा काही दाखवता येत नाही. पण अंतर्यामी मात्र काय असलं पाहिजे? भगवंताप्रती भक्तिभाव असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आयुष्यात मी करत असणारी प्रत्येक गोष्ट कुणासाठी करतोय? तर भगवंतासाठी करतोय. असं जर मनामध्ये असेल तर पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी पुढचा अभंग सोडवणार नाही. मला माहितीये घड्याळ पुढे जाते. पहिल्याच वेळेवर आपण आज कदाचित थांबणार आहोत. लक्षात घ्या, माझी प्रत्येक गोष्ट त्याला अर्पण असली पाहिजे. मग मी काही करत असेल चालेल, ती प्रदक्षिणा म्हणा, आपण मग याच्या कधीतरी बोललो. लक्षात घ्या, तिथे तोच आहे विषय की प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी मी करतोय हा भाव मनात असला पाहिजे. आणि तो भाव आपला बळकट झाला तर मग आपल्यासाठी भगवंत नक्की धावत येतो. अनेकांसाठी धावला. बघा, देव चौकडा कोंडीला या अभंगातलं एक वाक्य आहे बघा. संत सखू तिथे आठवा. खोलीमध्ये भगवंताने स्वतःला कोंडून घेतलं. आपल्याला तिचं चरित्र नाही आज बघायचं. खरं तर हा अभंग 5 दिवस मला चालवता येईल, कारण एकेका याच्यावर बोललो तर पूर्ण होईल. भगवंताने स्वतःला कोंडून घेतलं बंद खोलीत आणि सखूला पंढरपुरात पाठवले. प्रत्येक भाव महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आणि भाव भगवंताला कळतो आणि तो धावत येतो. रुक्मिणीच्या पत्रातला भाव कृष्णाला कळला म्हणून तो तिला आणायला गेला.
शबरीने दिलेल्या बोर समोर बघितल्यानंतर त्या बोरांवरचे दाताचे व्रण लक्ष्मणाला दिसले, पण त्यातला शबरीचा भाव रामप्रभूंना दिसला, म्हणून त्यांनी खाल्ली. लक्षात भाऊ कवर गजाननासाठी जेवण घेऊन चालला होता, पण गाडी चुकली, पण त्याच्या मनामध्ये भाव होता आज महाराजांनी माझं जेवावं, म्हणून महाराज 4 वाजता त्याच्यासाठी थांबले. बाजूला अशी पंचपक्वान्न नव्हती, एकालाही हात लावला नाही. बापूना काळे विठ्ठल दर्शनाला पंढरपूरला गेला, पण नाही झालं विठ्ठल दर्शन, आणि मनामध्ये भाव इतका उच्च होता भगवंताच्या भेटीचा, त्यामुळे महाराज स्वतः विठ्ठल रूपात त्याला दर्शन देते झाले. या आत्ताच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या, तुमच्या आमच्या युगातल्या. मग या जर घडतात त्याच्या पाठीमागे कारण काय आहे? भावाची कारण, भावाची कारण. म्हणून 2दा म्हटलंय भावाची कारण. आपला भाव त्या प्रतीचा असेल तर रिझल्ट आजही आहे. उगाच विज्ञानाने प्रगती केली, आता देवदेव सगळं झूट आहे याच्यावर विश्वास नका ठेवू मित्रांनो. आजही तुम्ही तो योग्य भाव दाखवलात तर नक्की समोरून रिटर्न्स आहेत, 100% आहे. आपण मागे कधी इथे बोललोय बघा, मित्र, दोस्त आणि सखा शब्द 3 आहेत वेगवेगळे, पण लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणचा भाव वेगळा आहे. अशा अभंगामध्ये कृष्णाचं वर्णन आहे, मग कृष्णासारखा सखा मिळावा यासाठी माझ्या मनामध्ये आधी राधेसारखा भाव आहे का? मी राधा व्हायला तयार आहे का? सीतेसारखी पत्नी मिळावी असं जर मला वाटत असेल, किंवा रुक्मिणीसारखी पत्नी मिळावी असं वाटत असेल, तर मी आधी राम किंवा लक्ष्मण आहे, राम किंवा श्रीकृष्ण आहे का? भाव महत्वाचा आहे. आपल्या नात्यामध्ये बघा, नात्यामध्ये काय असतं? जगामध्ये सर्वश्रेष्ठ नातं म्हणून पती पत्नीचं नातं सांगितलंय बघा. पण आता दुसरी बाजू मी सांगतो, हे एकच नातं असं आहे की ते चिकटवलेलं आहे. बाकी नाती रक्ताची असतात. पती पत्नीचं नातं हे काही रक्ताचं नसतं, ते चिकटवलेलं आहे. कुठच्या तरी घरातली मुलगी कुठच्या तरी घरामध्ये येते, पण एकर पैसीची पती पत्नी झाली असेल तर भाग विषय वेगळा आहे. पण आपण आत्ताच्या पद्धतीने एकमेकांना बघून जे लग्न करतो त्याप्रमाणे लग्नानंतर ती मुलगी घरात येते आणि नवरा बायको म्हणून ती राहायला लागल्यानंतर त्यांच्या मनामध्ये पती पत्नी आपण आहोत हा भाव निर्माण झाला तर त्या संसाराला अर्थ आहे. नाहीतर संसार होईल, दोघं मरून जातील, मुलं मोठी होतील, काही उपयोग नाही. लक्षात घ्या, मनामध्ये तो जर भाव नसेल तर त्याचा उपयोग काही नाही. नाहीतर फक्त प्रॅक्टिकल जगणं होईल. एक असा ज्याला झोपेची गोळी घ्यायला लागत होती घरी, रोज झोपायला झोपेची गोळी घेऊन झोपावं लागत होतं, त्याच्या कटकटी त्याला माहिती, ते मी सांगत नाही. आणि एक दिवस तो झोपला, अगदी गाढ झोपला. बायको आली, गदा गदा हलवून त्याला उठवलं तिने. काय झालं? झोपेची गोळी घ्यायला मग झोपा. लक्षात घ्या, कशाला नवरा बायको म्हणायचंय ना? त्या नात्यामध्ये जो भाव नसेल ना तो उपयोग नाही. तो भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि नाथाने देखील आमच्या पुढे हेच सांगून ठेवलं, आपण जो भाव दाखवू तो रिटर्न आपल्याला मिळेल. आपण एखाद्याकडे प्रेमाने बघितलं तर आपल्याकडे प्रेमाने बघतो. नाथाने अतिशय सुंदर अशी रचना केली. नाथांचा भाव किती होता बघा. भगवंत त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या कामाला राहिलाय लक्षात घ्या. आमच्याकडे विठ्ठल नावाचा गडी नाहीये. नाथांच्या घरी वेगवेगळ्या कामाला भगवंत राहिला, याचं कारण लक्षात घ्या. नाथांचा भाव. ती शांतवृत्ती आमच्यात येईल का? मला सांगा, 1 तास असा आठवा मी अजिबात चिडलो नाही. कुठच्या ना कुठच्या कारणावर आम्ही चिडतो. शांती ब्रह्म काय? खरोखर नाथांचं चरित्र नाही. शांती ब्रह्म म्हणजे वंदनीय हा एकच शब्द आहे. लक्षात घ्या, त्यांनी छान सांगून ठेवले. जो जो धरिसी भाव, जो जो धरिसी भाव,
भाव जो धरिसी भाव ये अति संदेह मानू ये अति संदेह मानू जो धरिसी भाव जो धरिसी भाव एका जनार्दनी भावाची आवडी एका जनार्दनी भावाची आवडी बागेशीच्या इतक्या जवळच आहे तिथे जरा इकडे तिकडे झालं त्याची क्षणात बागेशी होते भावाची आवडी एका जनार्दनी भावाची आवडी मनोरथा कोणी तुरमीत से जो धरिसी भाव 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 मला सांगा सुखबरी तेच सांगितलं आमुचाचे आम्ही केला भाव बळे आणि म्हणून मग भगवंतानी पुढचं सगळं केलं शरण आला अंकित झाला दास झाला सगळं नाथाने तेच सांगितलं जो धरिसी भाव तो देई देव कोणती गोष्ट तुम्हाला मागायची असेल ना तर मागायचं सर्वोच्च ठिकाण ते आहे उगाच नाही त्या ठिकाणी मागायला जाऊ नका त्याच्याजवळ सगळं आहे पहिली गोष्ट आणि तो सगळं द्यायलाच आहे फक्त आमचा भाव कमी आहे आम्ही भावाने जर उच्च झालो तर तो नक्की देणार आहे जो धरिसी भाव तो देई देव आणि हे मी नाही सांगितलं नाथाने सांगितलंय लक्षात घ्या आणि नाथांबद्दल आपण बोलण्याची सुद्धा आपली खरं तर लायकी नाहीये मग अशा माणसाला जे कळलं ते आम्ही का मानू नये भगवंताला त्या नात्याने मानायचं हो एका नाटकामध्ये ते एक बोल आहे बघा काय आहे तिथे तर प्रत्येक नात्याच्या ठिकाणी भगवंत मानलाय कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता हे गाणं नीट ऐका कधीतरी पण चुलता हा नेहमी घरामध्ये वेगळा असतो चुलत म्हणतो आपण चुलत आहे आमच्या सख्खा नाहीये चुलत म्हणजे वेगळं हे गाणं नीट आहे का चुलता शब्द वेगळा आहे बहीण बंधू चुलता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझा संपूर्ण याच्यात भाव आहे फक्त बघायचे आणि म्हणून मी मुद्दाम सांगितलं चुलता म्हणजे वेगळा हे गाणं नीट आहे का जे मूळ गायकांनी गायलंय त्याचं चुलताच्या ठिकाणी वेगळं अक्षर ठेवा म्हणून ते चुलता वेगळं आहे पण आपण सुद्धा बघा ते आमचं सख्ख कुटुंब नाही ते चुलत भावात फरक करतो म्हणजे आपला विषय भावाचा आहे भावामध्ये फरक करतो खरं तर ती पण माणसं आम्ही पण माणसं आहोत मग काय भावात फरक होतो आणि भावात फरक झाला की रिझल्ट मध्ये फरक आणि आपण जर योग्य भाव धरला तर भगवंत आपल्यासाठी निश्चित धावून येतो याची ग्वाही मी तुम्हाला देतो याची अनेक उदाहरणं म्हणजे खरं तर या अभंगाचा जेव्हा मी विचार केला याच्यानंतर माझ्या पुढे असा प्रश्न पडला की याच्यानंतर मी कुणाचं चरित्र सांगू पण इथे कुणाचंही सांगितलं तरी चालेल
चोखामेळा चालेल, सावतामाळी चालेल, जनाबाई चालेल, सखुबाई चालेल, तुकाराम महाराज चालतील, कारण प्रत्येकासाठी देव गेला ना धाव. किंवा रामायण महाभारतातलं कोणतंही एक पात्र घेतलं की जिथे भगवंतानी धाव घेतली चालेल. कारण भगवंतानी धाव कधी घेतली? जेव्हा त्याला शुद्ध भाव दिसला तेव्हा. मग अनेकांना भाव घेणारा भगवंत कशासाठी गेलाय तर भाव बघून गेला. म्हणजे कुठचंही चरित्र मी त्याच्यानंतर केलं उत्तर रंगामध्ये तरी ते चालेल. त्यामुळे मला ह्या अभंगाबद्दल फार प्रेम निर्माण झालं. म्हणून मी पहिल्या दिवशी म्हटलं हात जोडूया. लक्षात घ्या की हा अभंग कसा आहे. आणि खरोखर चोखामेळ्याचे खूप अभंग असेल. या चोखामेळ्याच्या अभंगाबद्दल मला अजून एक सांगायचंय. एक अतिशय प्रसिद्ध अभंग, बरोबर 2 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून बोलतोय. इथे पण बुवाचा भाव, ह्या बुवाचा अजून एक भाव आहे महत्वाचा. बुवा घड्याळ पाळतो. का पाळतो माहितीये का? श्रोत्यांच्या मनामध्ये भाव असतो, बुवा वेळेवर थांबेल की नाही. चोखामेळ्यांच्या अभंगाची चर्चा सुरुवातीला आपण करत होतो, शेवटी पण एकदा करूया, पुन्हा थांबूया. अभिनय गुलाल नावाचा अभंग. मुद्दाम इथले श्रोते हे माझ्यासाठी फार वंदनीय आहेत, हे मी मनापासून सांगतो. म्हणून सांगतो काही वेळा सांगितलं जातं की अभिनय गुलाल हा अभंग कारण त्याच्यात चोखामणे आहे. पण मी विचार केला, आता तुम्ही विचार करा, कुठच्याही तज्ञ माणसाला विचारून बघा, चोखा म्हणे असं त्याच्यात आहे, पण हा चोख्यांचा अभंग असेल का? त्याची दुसरी ओळ काय आहे? अभिनय गुलाल नाथा घरी नाचे. नाथ कधी झाले आणि चोखा कधी झाला? कितीशे वर्षाचं अंतर आहे. हे का होतं माहितीये? आम्ही इन्फॉर्मेशनला सवकलोय. गुगलने सांगितलं चोखाम्यांचा अभंग आला अभिनय गुलाल का? त्याच्यात चोखा म्हणे आहे. लक्षात घ्या, इन्फॉर्मेशनला महत्व न देता खूप तरुण मुलं आहेत म्हणून सांगून ठेवतो, नॉलेजला महत्व द्या. शिकत असताना कोणतीही गोष्ट कशाला महत्व द्यायचं? इथे पण मला भाव सांगायचा शिक्षणाचा. ज्ञानाला महत्व दिलं पाहिजे. काय ज्ञान आहे? बोलणारे खूप आहेत, बुडबुड्यासाठी आले खाली बोलणारे लोक. पण बोलण्यामध्ये एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन भरपूर असेल, त्याच्यात ज्ञान काय याचा विचार झाला पाहिजे. इथे भावाचा विचार झाला पाहिजे, म्हणून मी ते सांगितलं. लक्षात घ्या, बाकी कुठचा उद्देश नव्हता. तर चोखामेळ्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही जर भाव बळकट केलात तर माझा भगवंत कधी धावत येतो. तो त्याच्यासाठी आलाच. मूळ अभंगामध्ये आता पुण्यामध्ये एकदा बघूयात आणि नंतर याच्यानंतर एक कदाचित तुम्ही न ऐकलेली अशी कथा करण्याचा मंगलमूर्तीच्या कृपेने प्रयत्न करतो.